चलो बघा, लक्ष द्या. आपण व्हॉइस आजचा नवीन टॉपिक आपण सुरू करणार आहोत. व्हॉइस याच्या अगोदर आपण मॉडेल्स पाहत होतो. बरं, किती जणांनी क्वेश्चन पेपर सोडवला, घरी घेऊन गेले प्रामाणिकपणे न पाहता? ते सर्व क्वेश्चन पेपर सर्वांनी सोडवलाय, कोणीच नाही सोडवला? नाही, अर्धा सोडवला. बघा, हे असंच होतं, त्यामुळे सांगतो की पेपर इथं सोडवा. तुम्हालाही लक्षात येईल की मी जे शिकवतोय, तुम्ही जे शिकताय ते खरंच आहे ना, त्याचं काही होते का नाही, एक्झामला आपल्याला त्याचे क्वेश्चन्स टॅकल करता येतात का नाही हे लक्षात येईल. बरोबर की असो. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार, व्हॉइस. व्हॉइस मी तुम्हाला सांगितलं, व्हॉइस आपण व्हॉइस मध्ये ऍक्शनला दोन प्रकारे काय करू शकतो, शो करू शकतो. एक डिरेक्ट, डिरेक्ट वेने कसं करणार, ज्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस नावातच ऍक्टिव्ह आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट कसा असणार, ऍक्टिव्ह असणार. दुसरं पॅसिव्ह व्हॉइस, नावामध्येच पॅसिव्ह आहे, म्हणजे सब्जेक्ट पण कसा असणार, पॅसिव्ह असणार. आपण व्हॉइस मध्ये ऍक्शनला दोन प्रकारे शो करू शकतो. एक फर्स्ट असतो, जो सब्जेक्ट असतो तो काय करतो, ऍक्शनला परफॉर्म करतो. काय करतो, ऍक्शनला परफॉर्म करतो. आणि दुसरं, जो सब्जेक्ट असतो तो ऍक्शनला काय करतो, रिसीव्ह करतो. काय करतो, रिसीव्ह करतो. आलं लक्षात? म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट कसा असतो, परफॉर्मर ऑफ एन ऍक्शन असतो, बरोबर. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट कसा असतो, रिसिव्हर ऑफ एन ऍक्शन असतो. तो ऍक्शनला रिसीव्ह करतो. त्याच्यामध्ये असं शो केलं जातंय की एखादी क्रिया त्याच्या हातून घडत आहे किंवा त्याच्या करून घडवल्या जात आहे असं शो केलं जातं, बरोबर. आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कसं केलं जातंय, तो स्वतः ऍक्टिव्ह आहे, तो स्वतःहून ती क्रिया करतोय, स्वतः त्याची ऍक्शन जी करण्याची पद्धत आहे ना, तो स्वतः करतोय. त्याच्याकडून कोणी करून घेतंय किंवा इनडायरेक्ट होईन होतंय असं शो करतात का, नाही करत. म्हणजे आपण दोन प्रकारे ऍक्शनला डिवाइड करतो. आणि त्या फर्स्ट ऍक्शनला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो, दुसऱ्या ऍक्शनला काय म्हणतो, पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. हे आलंय लक्षात? मिनिंग फक्त लक्षात आला, समजला. व्हॉइस मध्ये काय असतं, किती प्रकारचा व्हॉइस असतो, हे सर्वांना लक्षात आलं. आता इन डिटेल मध्ये पाहू आपण की नेमकं काय असतं. बघा, लक्षात घ्या, जेव्हा आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचा विचार करतो, वेन वी थिंक अबाउट द ऍक्टिव्ह व्हॉइस, देन you should remember one thing. In active voice, every time you have to take subject first. सब्जेक्ट काय येणार सुरुवातीला, सब्जेक्ट येणार आहे ना, कारण सब्जेक्ट कसा आहे याच्यामध्ये, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टिव्ह आहे, तो क्रिया करणारा, स्वतःहून इन्व्हॉल्व आहे ऍक्शन मध्ये एखाद्या, आहे की नाही. सब्जेक्ट येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर काय येणार, काय येणार, वर्ब. हा, म्हणजे एक जनरल फॉर्मॅट कसा असतो ते लक्षात घेऊन नंतर आपण टेन्स वाईज, प्रत्येक टेन्स ऍक्टिव्ह वाईज कोणत्याचं होतं, कोणत्याचं होत नाही, कसं होतं, काय होतं, नंतर टू बी चे फॉर्म कशा पद्धतीनं पॅसिव्ह वाईज मध्ये यूज केले जातात, ते सर्व पाहायचे. फक्त एक जनरल फॉर्मॅट लक्षात घेऊ. एक सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट फॉर्मॅट असतो कशामध्ये, ऍक्टिव्ह वाईज मध्ये, है ना. सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येतो, नंतर ऑब्जेक्ट येतो. एक जनरल फॉर्मॅट आहे त्याचा. त्याच्यानंतर पॅसिव्ह वाईज मध्ये काय येणार माहिती का, सब्जेक्ट येणार, पण हा सब्जेक्ट कसा असणार माहिती का, रिसिव्हर असणार. कसा असणार, रिसिव्हर. म्हणजे हा सब्जेक्ट जाणार शेवटी आणि हा ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागेवरती येणार. लक्षात येते, समजते, सब्जेक्ट येणार. त्याच्यानंतर काय येणार, टू बी चे फॉर्म येणार. कशाचे फॉर्म येणार, टू बी चे फॉर्म. टू बी चे फॉर्म कोणकोणते तुम्ही सांगा बरं. आपण सगळ्या मॉड्यूल मध्ये डिस्कस केले की टू बी चे फॉर्म कोणते आहेत, काय आहे, किती आहे. प्रायमरी, ऑक्झिलरी, वर्ब म्हणजे आपण ते टू बी चे फॉर्मच त्याच्यामध्ये येते सर्व. बी चे फॉर्म तुम्हाला सांगितलं होतं मी ऑलरेडी. हा, एक्झॅक्टली. काय येतं, ऍम, इज, आर, बरोबर. आणखीन वॉज, वर, आणखीन हॅव, आणखीन हॅज. नंतर झालं का, डू, डज. आणि जर पास्ट असेल तर इकडे हॅड येतं, इकडं डीड येतं. हे सगळे कशाचे फॉर्म आहेत, टू बी चे फॉर्म आहेत. हे सर्व कशाचे फॉर्म आहेत, टू बी चे फॉर्म. ते आपल्याला यूज करायचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. कशा, कोणत्या व्हॉइस मध्ये यूज करायचे,
पॅसिव्ह वॉइस मध्ये. त्याच्यानंतर वर्ब कोणतं येईल? कोणतं येतं? पास्ट पार्टिसिपल. यालाच आपण वर्बचं कोणतं फॉर्म म्हणतो? थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्मलाच कोणतं फॉर्म म्हणतो? परफेक्ट फॉर्म म्हणतो. कोणतं फॉर्म म्हणतो आपण? परफेक्ट फॉर्म म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय येतं? बाय येतं. बाय. नंतर येतो एजंट. एजंट म्हणजे कोण? जो ऍक्शन ज्याच्याकडून करून घेतली जात आहे. हे एजंट लिहिला, शॉर्टकट तुमच्या लक्षात येईल शेवटी. बघा, अशा पद्धतीचा फॉर्मॅट असतो. हा असतो ऍक्टिव्ह वॉइसचा फॉर्मॅट असतो. कशाचा असतो? ऍक्टिव्ह वॉइसचा. आणि हा असतो पॅसिव्ह वॉइसचा फॉर्मॅट असतो. पॅसिव्ह वॉइस. आलंय का लक्षात? समजलंय? ऍक्टिव्ह वॉइस सुरुवातीला पाहिलं, मिनिंग समजून घेतला. वॉइस मध्ये ऍक्शनला आपण दोन प्रकारे डिस्ट्रीब्यूट करतो. त्याच्यानंतर जी फर्स्ट ऍक्शन असते ती ऍक्टिव्ह वॉइस मध्ये मोडल्या जाते, दुसरी ऍक्शन पॅसिव्ह वॉइस मध्ये. ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे काय? त्याच्यामध्ये सब्जेक्ट काय असतो? परफॉर्मर ऑफ एन ऍक्शन असतो. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये काय असतं? सब्जेक्ट कसा असतो? ऍक्शनला रिसीव्ह करतो. आलं लक्षात? आणि त्या दोन्हीचे फॉर्मॅट आपण समजून घेतले. हा अशा प्रकारचा जनरल फॉर्मॅट समजून घेतला आणि पॅसिव्ह वॉइसचा हा फॉर्मॅट. इथपर्यंत लक्षात आलंय? सर्वांना कळालंय? ठीक आहे. नोट केले सर्वांनी? जायचं पुढे? केले नोट? ओके. बघा आता एखादं सेंटेन्स बघू. सुरुवातीला मी सांगितलं सब्जेक्ट येतो. काय येतो? सब्जेक्ट येतो. एक जनरल सेंटेन्स. आपण म्हणलं आय एम स्टडीइंग हार्ड टुडे. एक जनरल सेंटेन्स. बरोबर. आता याच्यामध्ये अगोदर सेंटेन्स एक्झाम मध्ये आपण ओळखायचं की ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह. सेंटेन्स ऍक्टिव्ह कशावर ओळख? तुम्हाला लक्षात येईल की सेंटेन्स ऍक्टिव्ह आहे. आता सांगितलं ना कशावर. हा तो आय जो सब्जेक्ट आहे तो डायरेक्ट ऍक्शन करतोय, तो ऍक्शनला परफॉर्म करतोय, म्हणून हे कोणता वॉइस आहे? ऍक्टिव्ह वॉइस. याला आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं. आता तुमच्याकडे फॉर्मॅट आहे, सर्व आहे. तुम्ही ट्राय करा, नंतर मी सांगेन. जस्ट यू ट्राय फर्स्ट, आफ्टर दॅट आय टेल यू. काय येईल पॅसिव्ह मध्ये? बघा मी सांगतो. सुरुवातीला याच्यामध्ये बघा सब्जेक्ट. आता इथे आय एम स्टडीइंग हार्ड टुडे. याच्यामधला ऍक्शन करणारा कोण आहे? आय. आणि ऍक्शन कोणावर व्हायली? स्टडीवर व्हायली. ऍक्शन स्टडीवर व्हायली का? कशावर व्हायली? स्टडीवर व्हायली ना. आय एम स्टडीइंग हार्ड टुडे. मी अभ्यास कसा करतोय? म्हणजे फार मेहनत करतोय अभ्यास. मग याच्यामधला जो स्टडी तुम्ही ऑब्जेक्ट कन्सिडर केला. बरोबर. मग यातलं वर्क कोणतं आहे? ऑब्जेक्ट. ऍक्शन स्टडीवर व्हायली म्हणताय तुम्ही. आता समजा एखादं वाक्य मी जेवण करतो मराठीमध्ये आपला, त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? जो क्रिया करणारा मी. बरोबर. आणि जी क्रिया कोणावर व्हायली? जेवणावरती व्हायली. बरोबर. मग याच्यात जेवण झालं ऑब्जेक्ट. पण जर मी म्हणलं मी चालतो, मी अभ्यास करतो, तर याच्यामध्ये मी स्वतः करतोय ना, आहे की नाही? आय डू स्टडी. समजा असं सेंटेन्स असलं असतं, लक्षात घ्या. आय डू स्टडी. आता याच्यामधलं ऑब्जेक्ट कोणतं आहे? डू आहे. आय ऑब्जेक्ट, स्टडी आहे ना. ऍक्शन कशावर व्हायली? स्टडीवरती. बरोबर. लक्षात येते? मग ते आपल्याला ओळखायचं याच्यातलं ऑब्जेक्ट कोणता आहे. मग पहिल्या वाक्यात कुठं ऑब्जेक्ट दिसते का? क्रिया कोणावर व्हायली? त्याच्यावरच व्हायली. स्टडीवर कशी होईल? आय एम स्टडीइंग. मी अभ्यास करत आहे. ते आपण इथे ऍज अ वर्ब म्हणून वापरले. काय वापरले? वर्ब म्हणून वापरले. लक्षात येते? समजतंय? कळतंय? हे का नाही? मग याचं पॅसिव्ह वॉइस पॉसिबल आहे का पहिल्या वाक्याचं? बघा बरं. सुरुवातीला तुम्ही सब्जेक्टच्या रूपामध्ये काय घेणार? तुम्ही आय. आय एम स्टडीड. पुढे काय करणार? होते का? नाही होत. मग ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तेच सांगायचे. काय असे सेंटेन्स असतात ज्याचं पॅसिव्ह वॉइस होतं का? नाही होत.
त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट पाहिजे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट पाहिजे. आलं लक्षात? दुसऱ्या वाक्यात आय डू स्टडी याचं पॅसिव्ह वॉइस होतं का? नाही होत. बघा, हे ऑब्जेक्ट म्हणजे नाऊनच आहे एक प्रकारचं. स्टडी काय नाऊनच आहे ना. आता हे सुरुवातीला येणार सब्जेक्टच्या रूपामध्ये स्टडी, बरोबर. आता हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. बीचं कोणतं फॉर्म वापरणार? ऍम इज आर पैकी आपण हे जस्ट तुम्हाला जस्ट समजून सांगतो, नंतर डिटेल मध्ये पाहिजे आपल्याला टेन्स व्हायचा. काय ना, स्टडी इज. वर्बचं थर्ड फॉर्म काय ना, डन बाय. एजंट काय असणार? आयचं मी ते सांगतो मी फक्त एक समजून घ्या. अशा पद्धतीने ऍक्टिव्हचं काय होतं? पॅसिव्ह होतं. आता आपण इन डिटेल जाऊ, व्यवस्थित जाऊ. हे फक्त एकदा नोट करा. आणि काही सेंटेन्स असेही लक्षात ठेवा ज्यांचं पॅसिव्ह वॉइस पॉसिबल आहे का? नसतं. हे समजून. ठीक आहे, चला बघा आता डिटेल मध्ये जाऊ आपण, व्यवस्थित पाहू. व्हॉइस मध्ये केस कसे चेंज होतात, जर सब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये कशी चेंज होते, एक छोटा चार्ट बघूया आपण. बघा, सब्जेक्टिव्ह केस, सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये इथं लिहितो ऍक्टिव्ह व्हॉइस, इथे लिहितो पॅसिव्ह व्हॉइस. हे सर्वांना तर माहिती असेल, बस जस्ट सांगतो. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला समजून घ्यायचे की सब्जेक्ट कशा पद्धतीने चेंज होतो. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर सब्जेक्ट आय आला, त्याचा ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये काय होणार? काय होणार? मी होणार. हे लक्षात ठेवायचं. कारण सुरुवातीला सब्जेक्ट आला, इकडे आय आला ऍक्टिव्ह मध्ये, पॅसिव्ह मध्ये त्याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये लिहायचंय आपल्याला. तो काय येणार? आय लिहिणार का आपण तिथे? नाही, मी लिहिणार. त्याच्यानंतर इकडे जर ही आला, तिकडे काय येणार? हिम येणार का हीच येणार? हिम येणार, बरोबर. बरेच जणांना वाटतं की हीच येईल, हीच नाही येत. त्याच्यानंतर शी आला, इकडे काय येणार? हर येणार. त्याच्यानंतर इकडे दे आला, तिकडे काय येईल? दे येणार. काय येणार? दे येणार. इकडं वी आला, तिकडे काय येईल? अस येते. एक्झॅक्टली, बरोबर. त्याच्यानंतर इकडे यू असेल तर एक्झॅक्टली इकडे यूच राहणार. त्याच्यानंतर इकडे इट असेल तर तिकडे पण काय राहणार? इट राहणार. इट. समजलं? लक्षात आलं? कळालं? अशा पद्धतीने काय होतो आपला ऍक्टिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जेव्हा आपण त्याला लिहितो, तेव्हा ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये जातो. आयचा मी होतो, हीचा हिम होतो, शीचा हर, देचा देम, वीचा अस, यूचा यूच राहतो, आणि इटचा सुद्धा काय राहतो? इटच राहतो. हे लक्षात ठेवायचंय. हे तुम्हाला रिमेंबर करायचंय, समजून घ्यायचं. जर इकडे एखादं सिंग्युलर नेम आलं, मला सांगा, इकडे सिंग्युलर नेम आलं, एखाद्या पर्सनचं सिंग्युलर नेम आलं, तिकडे काय होणार? हा, एखाद्या मुलाचं आलं समजा, ठीक आहे, एखाद्या मेल जेंडरचं इकडे जर आलं, नावच राहतं, ठीक आहे, तुम्ही हे पण लिहू शकता, तर हिम लिहायचं. काय लिहायचं? हिम लिहायचं, सिंग्युलर. जर फिमेलचं आलं सिंग्युलर, तिकडे काय लिहायचं? हर लिहायचं. एखाद्या वस्तूचं आलं समजा, चेअर्स असलं, काही असलं, फॅन्स असलं, वॉल्स असलं, कोणत्याही ऑब्जेक्टचं जर नाव आलं, तिकडे इट लिहायचं. आणि ज्याचं जेंडर माहिती नाही आपल्याला, चाइल्ड आलं, चाइल्डचं जेंडर माहित असतं का बाळाचं? नाही, त्यात सुद्धा काय लिहायचं? तिकडे इटच लिहायचं. कळालं? इकडे जर प्लुरल नाऊन आलं, कोणत्याही पर्सन किंवा पर्सनचा एखादा ग्रुप आहे, तिकडे काय येणार? देम येणार. काय येणार? देम येणार. किंवा एखाद्या वस्तूंचा संच आहे ना, तर तिकडे काय येणार? इट येणार. बरोबर, लक्षात आलं? अॅनिमल्सचा जरी ग्रुप असला, तिकडे काय येणार? इटच येणार. हे लक्षात ठेवायचे कशा पद्धतीनं काय चेंज होतं तर. ठीक आहे, हे नोट केले का सर्वांनी? झालंय. चला पुढचा भाग बघूया. आता टेन्स वाईज जायचंय आपल्याला. ज्यांचा टेन्स झाला नव्हता त्यांचं एकदा रिव्हिजन होईल, बरोबर.
आता आपण सुरुवातीला पाहू की जो सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा यालाच आपण दुसरं नाव काय आहे, प्रेझेंट इन डेफिनाइट टेन्स. बरोबर आलं लक्षात? हे टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सलाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट इन डेफिनाइट टेन्स. ते जनरली सर्वांना माहिती आहे. एखादं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य तुम्ही मला सांगायचं, सर्वांनाच माहिती. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅट माहिती आहे तुम्हाला, किती प्रकारे वाक्य तयार करू शकतो ते माहिती आहे. फक्त जस्ट अफर्मेटिव्ह सांगा, नंतर इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह बाकी सर्व आपण नंतर पाहू. एखादा सेंटेन्स, कोणतेही सेंटेन्स अफर्मेटिव्हचं काही. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स नाही माहिती, असं काय करायचं? हा बोला. राम आंबा खातो, तुम्ही काय? लक्ष द्या. बघा, आपण जर असं सेंटेन्स दिले, प्लेज क्रिकेट, एक जनरल सेंटेन्स. किंवा दुसरे एक सेंटेन्स आहे, शी राइट्स अ लेटर. आता मला सांगा, आपलं जे पहिलं सेंटेन्स आहे त्याचं पॅसिव्ह वॉइस काय होईल बरं? हा, क्रिकेट प्ले बाय हिम. बघा, बिलकुल तुमचं चुकीचं वाक्य आहे. मी सांगतो आता सर्वांना एक लक्षात आले. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅट काय, सुरुवातीला काय आलाय, सब्जेक्ट येणार. सब्जेक्ट सिंग्युलर असेल नाही तर प्लुरल असेल. सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल त्याच्यासोबत वर्बचं कोणतं फॉर्म घ्यायचंय, सिंग्युलर फॉर्म घ्यायचंय. कोणतं फॉर्म घ्यायचंय, सिंग्युलर फॉर्म. आणि सिंग्युलर फॉर्म कोणतं असतं, वर्बचं फिफ्थ फॉर्म जे असतं त्याला कोणतं फॉर्म म्हणतो आपण, वर्बचं सिंग्युलर फॉर्म म्हणतो. बघा, तुम्हाला वर्बचे फॉर्म सांगितले होते. जे फर्स्ट फॉर्म, याला कोणतं फॉर्म म्हणलं होतं आपण? समजा हे सिंग आहे, कोणतं फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म. याला बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. कोणतं म्हणतो आपण याला, बेस फॉर्म ऑफ वर्ब. जे वर्बचं सेकंड फॉर्म आहे याला काय म्हणतो आपण, पास्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. कारण हे कोणत्या टेन्स मध्ये वापरणार तुम्ही, पास्ट टेन्स मध्ये. पण याला कोणतं म्हणायचं, पास्ट फॉर्म ऑफ वर्ब, सॅंग. त्याच्यानंतर तिसरं, याला काय म्हणायचं, परफेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. काय म्हणायचं, परफेक्ट. म्हणून हे कोणत्या टेन्स मध्ये वापरणार तुम्ही, फक्त परफेक्ट टेन्स मध्ये. याच्यामुळे आपण याला परफेक्ट म्हणतो, संग. त्याच्यानंतर याला कोणतं म्हणतो, कॉन्टिन्युअस फॉर्म ऑफ वर्ब. कोणतं म्हणतो आपण याला, कॉन्टिन्युअस. म्हणून हे कोणत्या टेन्स मध्ये जाणार, फक्त सगळ्या कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये जाणार, सिंगिंग. त्याच्यानंतर हे जे फिफ्थ असतं याला कोणतं फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो आपण, सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब. कोणतं म्हणतो, सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब. हे प्रेझेंट टेन्स मध्येच येणार, सिंग्स येतं. काय येतं, सिंग्स. हे लक्षात घ्या. हे लक्षात येण्यासाठी मी एवढं सांगितलं. बघा, सब्जेक्ट येणार सुरुवातीला सिंपल प्रेझेंट मध्ये. नंतर जर आपलं वर्ब सिंग्युलर असेल, वर्ब जर सिंग्युलर असेल तर काय येणार, सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब येणार. जर वर्ब आपला सब्जेक्ट जर आपला प्लुरल असेल तर प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे फर्स्ट फॉर्म येणार वर्बचं. हे लक्षात राहू द्या, बेसिक. आणि शेवटी काय येणार, ऑब्जेक्ट नाही तर कॉम्प्लिमेंट, जे काही पुढचं येईल ते. समजलं? हे सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅट इन शॉर्ट सांगितला. इन डिटेल मध्ये आपण फार पाहिलं. याच्यामध्ये टेन्स मध्ये एक आपण जवळपास महिना केला होता, आहे ना. बघा, आता हे सेंटेन्स आहे, याला पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करायचे. पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट जेव्हा करतो तेव्हा मी तुम्हाला फॉर्मॅट, आता याचा फॉर्मॅट सांगतो. आधी सेंटेन्स समजून घ्या. सुरुवातीला काय येणार माहितीये का, आता हा जो सब्जेक्ट आहे तो रिसिव्हर होणार. काय होणार, तो रिसिव्हर. तो ऍक्शनला रिसिव्ह करणार आहे, म्हणजे तो जाणार ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये. मग सब्जेक्टच्या ठिकाणी इकडला ऑब्जेक्ट येणार. काय येणार, इकडला ऑब्जेक्ट येणार. सुरुवातीला काय येणार, क्रिकेट. काय येणार, क्रिकेट. बघा, त्याच्यानंतर टू बीचा फॉर्म येणार. कशाचा फॉर्म येणार, टू बीचा. आता हे प्रेझेंट टेन्स आहे,
प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी चे 3 फॉर्म आहेत. कोणते आहेत प्रेझेंट टेन्स मध्ये? एम, इज किंवा आर. मग आता आपण सब्जेक्ट नुसार घ्यायचे. क्रिकेट सिंग्युलर सब्जेक्ट आहे का प्लुरल सब्जेक्ट आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून इथे इज येणार. काय येणार इथे? इज येणार. क्रिकेट इज. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं वर्बचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही टेन्सचा पॅसिव्हाइज करते वेळेस, कोणत्याही टेन्सचा पॅसिव्हाइज करते वेळेस वर्बचं नेहमी कोणता फॉर्म वापरायचा आपल्याला? थर्ड फॉर्म. त्यालाच पार्टिसिपल फॉर्म म्हणतो. काय म्हणतो आपण याला? पार्टिसिपल फॉर्म किंवा थर्ड फॉर्म. हे कोणत्याही टेन्सचं पॅसिव्हाइज करते एकच ट्रिक लक्षात ठेवायची. समजा तुम्हाला पॅसिव्हाइजचं सेंटेन्स दिले आणि त्यात एरर शोधायचे आणि पॅसिव्हाइजच्या सेंटेन्स मध्ये जर वर्ब चेंज असेल एखादं, तेव्हा लक्षात घ्यायचं की चुकीचं आन्सर आहे. तुम्हाला पहिली कंडिशन काय पाहिजे? वर्बचं कोणतं फॉर्म पाहिजे? थर्ड फॉर्म पाहिजे. मग प्लेचं थर्ड फॉर्म काय येईल इथे? प्लेड येणार. काय येणार? प्लेड येणार. त्याच्यानंतर पुढं बाय आणि एजंट काय लिहिणार आपण ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये? ही तिकडे जाणार. काय होणार? काय होणार? हिम होणार. बाय हिम. आलंय लक्षात? समजलंय? कळालंय? आता याचा फॉर्मॅट तुमच्या लक्षात आला पॅसिव्हाइजचा. सुरुवातीला काय आलंय? हा बोला. तुम्ही क्रिकेट प्ले बाय हिम असं सांगितलं होतं. असं सांगितलं होतं का? ठीक आहे ठीक आहे. मला असं वाटलं की तुम्ही प्ले बाय हिम काहीतरी असं सांगितलं. असो, बरं ठीक आहे, तुमचंही बरोबर, चालेल. बघा आता आपल्याला पॅसिव्हाइज मध्ये काय फॉर्मॅट तयार व्हायलाय बघा. सुरुवातीला सब्जेक्ट घेतला आपण क्रिकेट, त्याच्यानंतर टू बी चं फॉर्म वापरलंय आपण. टू बी चं फॉर्म काय वापरलंय आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एम किंवा इज किंवा आर या तिन्ही पैकी वापरायचे. त्याच्यानंतर वर्बचं कोणतं फॉर्म येणार? ऑलवेज पॅसिव्हाइज मध्ये थर्ड फॉर्म येणार. वर्बचं थर्ड फॉर्म. त्याच्यानंतर बाय प्लस एजंट येणार. एजंट म्हणजे जो कोणी रिसीव्ह करायला ऍक्शन आहे ना, तो येणार. अशा पद्धतीने आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॅसिव्हाइजचा फॉर्मॅट तयार होतो. पॅसिव्हाइज पीव्ही म्हणजे पॅसिव्हाइज, हे नोट करा. आणि हा वरती लिहिलेला ऍक्टिव्हाइजचा फॉर्मॅट. कळालं? तुम्हाला एक्झाम मध्ये कसेही सेंटेन्स अल्टर करून विचारतात. कधी पॅसिव्हाइजचं सेंटेन्स देतात आणि म्हणतात त्याचा ऍक्टिव्हाइज शोधा. आलं लक्षात? तुम्हाला कधी कधी असं देऊ शकतात सेंटेन्स, क्रिकेट इज प्लेड बाय हिम, याचा ऍक्टिव्हाइज शोधा. 4 ऑप्शन दिले असतात. तिथे शोधायचं असतं आपल्याला की त्यातलं एक्झॅक्टली ऍक्टिव्हाइजचं सेंटेन्स कोणतं आहे. ते कसं देतात काय देतात एकदा मी तुम्हाला सांगतो. फक्त एकदा हे नोट करा. केलंय का नोट? झालंय सर्वांचं? ठीक, करा. झालं? ओके. बघा एक सेंटेन्स देतो आता, त्याच्यावरून तुम्ही ओळखायचं. He does not ask एक मिनिट. does not ask question. बघा त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स, he makes a new project. तीसरा सेंटेन्स, they traveled to पुणे. त्याच्यानंतर चौथा सेंटेन्स, she learn new things each day. सांगा बरं याच्यातलं ऍक्टिव्हाइज सेंटेन्स कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे? ऍक्टिव्हाइजचं कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे?
पहिलं सेंटेन्स मला सांगा, एक मिनिट, पहिलं सेंटेन्स मला सांगा बरोबर आहे का चुकीचं आहे? हा, चुकीचं आहे. ठीक आहे, किती जणांचं म्हणणं आहे की पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे ऍक्टिव्ह वॉइसचं? बरोबर आहे का चुकीचं आहे पहिलं सेंटेन्स? हा, बरोबर आहे. ही डज नॉट आस्क क्वेश्चन, आहे नाही. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आपल्याला, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य पॉसिबल कधी असलं असतं, इथं फक्त आस्क पाहिजे होते, इथं काय लावले त्यांनी? ईडी लावले. काय लावले? ईडी लावले. त्याच्यामुळे ऍक्टिव्हाइजचं सेंटेन्स होणार का? नाही. दुसरं सेंटेन्स, ही मेक्स अ न्यू प्रोजेक्ट. सब्जेक्ट सिंग्युलर आहे, वर्ब पण सिंग्युलर वापरले, बरोबर. त्याच्यामुळे दुसरं सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. तिसरं सेंटेन्स, दे ट्रॅव्हल टू पुणे. आता इथे वर्बचं फर्स्ट फॉर्म पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? फर्स्ट फॉर्म. पण त्याने इथे ईडी लावलंय. हे पण वाक्य काय होतंय? चुकीचं होतं. त्याच्यानंतर तिसरं, शी लर्न न्यू थिंग्स इच डे. हे सेंटेन्स बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, सर्वांना वाटतंय. पण हे सेंटेन्स चुकीचं आहे. का बरं? कारण इथे सिंग्युलर सब्जेक्ट आलाय, तर इथे पण सिंग्युलर वर्ब पाहिजे, ते यस लागायला पाहिजे, पण इथे लागलं नव्हतं. आलं लक्षात? समजलं? हे सगळे ऍक्टिव्ह वॉइसचे सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कळालं? लक्षात आलं? बघा आता आपण प्रत्येक सेंटेन्सला पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. हा, मला सांगा, हे जे पहिलं वाक्य आहे, आता इथे मी काय करतो, एक मिनिट, दुसरं एक मिनिट, दुसरं एक देतो. तुम्ही याच्यातला पॅसिव्ह वॉइस ओळखा. एक सेंटेन्स देतो, त्याचं पॅसिव्ह करू आपण. दे राईट an essay every week. बघा आता याचं पॅसिव्ह वॉइस ओळखायचं तुम्हाला. मी काही 3-4 सेंटेन्स देतो, तुम्ही करेक्ट पॅसिव्ह वॉइस कोण देते बघा. पहिलं, एव्हरी वीक. एव्हरी वीक an essay is written by them. दूसरा सेंटेंस, an essay is written every week by them. त्याच्यानंतर तिसरं सेंटेन्स, an essay is written every week by they. चौथं सेंटेन्स, एव्हरी वीक. सपोज एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आला, तुम्हाला ओळखायचं याच्यातलं एक्झॅक्ट पॅसिव्ह वॉइस कोणता आहे? एव्हरी वीक an essay is written by them. चला बरं, 4 सेंटेन्स पैकी जे सेंटेन्स दिले एक नंबरचं बघा. मी दे राईट अन एसे एव्हरी वीक. ते निबंध लिहितात प्रत्येक आठवड्याला, बरोबर. याचं तुम्हाला पॅसिव्ह वॉइस ओळखायचं. तुमच्याकडे फॉर्मॅट आहे, सर्व आहे. आता बघा, एक्झाम मध्ये सपोज हा क्वेश्चन आलाय, तुम्हाला 4 ऑप्शन पैकी एक्झॅक्ट ऑप्शन शोधायचे. कोणतं ऑप्शन बरोबर आहे बघा एकदा. सेकंड बरोबर आहे. पहिलं ऑप्शन बरोबर आहे का चुकीचं आहे एकदा बघा बरं. एव्हरी वीक an essay is written by them. दुसरं, an essay is written every week by them. तिसरं सेंटेन्स बरोबर आहे का? नाही. मला सांगा, पहिल्या सेंटेन्स मध्ये काय चुकीचं वाटतंय तुम्हाला? काय आलं पाहिजे?
ॲन ॲन एसे यायला पाहिजे का नाही, पण इथं आले का ॲन एसे नाही, एव्हरी वीक आले. त्याच्यानंतर हे काय असतं बघा, लक्षात घ्या. एव्हरी वीकला आपण काय म्हणतो, कशाचं काम करायला सेंटेन्स नेमकं काय असतं? हा, हॅबिट. याला एक ग्रामर मध्ये एक शब्द आहे, त्याला सांगतो. याला आपण म्हणतो पार्टिटिव्ह. काय म्हणतो याला? पार्टिटिव्ह म्हणतो. काय म्हणतो? पार्टिटिव्ह म्हणतो. हे जे पार्टिटिव्ह असतं ते नेहमी काय करायचं आपल्याला माहितीये का? नेहमी कशाच्या नंतर लिहायचं आपल्याला? एक तर तुम्ही वर्ब नंतर लिहू शकता. कशानंतर लिहू शकता? वर्ब नंतर लिहू शकता. नाही तर तुम्ही काय करायचंय, ह्या काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह केसच्या नंतर लिहायचे. दोन्हीपैकी एकदा तुम्ही लिहू शकता. तर मग आता बघा, असं कोणतं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये पार्टिटिव्ह वर्बच्या नंतर आहे बघायचं. बघा इथं दिसायले एव्हरी वीक, इथं पण दिसायले. म्हणजे आपले हे दोन ऑप्शन तर गेले एलिमिनेशन. सुरुवातीला दोन, फक्त दोनच राहिले. आता दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे? दुसऱ्यामध्ये an essay इज रिटन एव्हरी वीक बाय देम. इथं काय दुसऱ्यामध्ये an essay इज रिटन एव्हरी वीक बाय दे आलंय, पण इथं दे पाहिजे का? नाही. ऑब्जेक्टिव्ह केस काय पाहिजे? देम पाहिजे. पण हे वाक्य चुकतं, हे वाक्य आपलं बरोबर. आलं लक्षात? समजलं कशा पद्धतीने क्वेश्चन आला तुम्ही टॅकल करू शकता. येतंय लक्षात? कोणाला काही कन्फ्युजन आहे का? समजतंय? ठीक आहे. कन्फ्युजन असेल तर तुम्ही मध्ये मध्ये विचारू शकता की असं का केलं, तशा पद्धतीने केलं असतं तर काय झालं असतं. बरोबर. हा, मी तेच म्हणतोय तुम्हाला. समटाईम तुम्हाला तसं आलं तर तशा पद्धतीने सुद्धा लिहिता येतं बरं का. असं काय म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला असं कन्फ्युजन होऊ नये की सर ना आता इथं सांगितलं नंतर तिथं तर शेवटी आले, त्याच्यामुळे अगोदरच सांगितलेलं बरं. कळालं? समज? ठीक आहे. बघा हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सचा कॉन्सेप्ट. काय झाला हा? सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर पुढचं हे झालंय का? नोट केले? करा करा. ठीक आहे. झालं. आपण काय करणार आहेत माहितीये का? जे मेन टॉपिक आहेत त्याला डायरेक्टली त्यालाच हात घालू सुरुवातीला. आता झाला आपला टेन्स झाला, पूर्ण ऑक्झिलरी वर्ब झालाय है ना. त्याच्यानंतर आपण पुढचा आता हे व्हॉइस पाहतोय. व्हॉइस झालं की नॅरेशन पाहू. नॅरेशन झालं की सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट पाहू. नंतर जो महत्वाचा परीक्षेला टॉपिक आर्टिकल सुद्धा येतात है ना समटाइम्स, तो घेऊ. त्याच्यानंतर ते प्रिपोजिशन वगैरे ते सर्व फिक्स प्रिपोजिशन काय असतात, कोणते कसे यूज केले, ते सर्व डिटेल मध्ये पाहूया. बरोबर. आता तुम्ही काय करायचंय, जे आपला पाठ होतोय इथे, जे नवीन आले त्यांना सांगतो एकदा, त्यांनी काय करायचंय की जे पीवाय क्यू आहेत ते पाहायचेत की जे आपण इथे शिकतोय की पीवाय क्यू त्याहून जमतात का नाही जमत. बरोबर. ते जमले तरच आपलं इथं शिकणं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे त्याचं. तुमचे पीवाय क्यू नाही झाले सॉल्व तर काय अर्थ आहे. बरोबर का नाही. त्याच्यामुळे तुम्ही पीवाय क्यूच्या मागे लागायचे. आता जेवढे मॉडल जो ऑक्झिलरी वर्ब नावाचा जो टॉपिकला जेवढे स्टुडंट होते त्यांनी डायरेक्ट ऑक्झिलरी वर्बचे जेवढे काही पीवाय क्यू असो, प्रायमरी असो, कम्प्लीट मॉडल असो, सेमी मॉडल असो, इडिओमेटिक मॉडल असो, कोणताही मॉडल असो, तुम्ही त्याचा सराव करायला सुरुवात करायची आणि मागचे टॉपिक विसरायचे नाही. जसं जसं आपण पुढे जात राहतो तसं मागचा विसर पडतो. त्याच्यामुळं ते काही त्याचं महत्व राहतं का नाही. त्याचं रिव्हिजन करत चला वारंवार, कारण तेच शेवटी हेल्पफुल ठरणार आहे तुम्हाला ऍट द एंड ऑफ द एक्झामच्या दिवशी. ठीक आहे. हा बोला. हा, टेन्स घेणार आहे. हा, मग मी तुम्हाला सांगायलो ना सुरुवातीलाच. बघा सुरुवातीलाच तुम्हाला काय सांगितलं मी? टेन्सचं स्ट्रक्चर सांगितलं. सब्जेक्ट सिंग्युलर येऊ. बघा एक मिनिट, तुम्हाला सुरुवातीलाच मी स्ट्रक्चर लिहून द्यायला मुद्दाम, ज्यांना टेन्स नाही झालं त्यांच्यासाठी, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो. सब्जेक्ट येतं, वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं किंवा वर्बचं फिफ्थ फॉर्म येतं, शेवटी काय येतं? ऑब्जेक्ट येतं. मग आता तुम्हाला हे सांगितलं बरोबर. आता याच्यानुसार कोणतेही सेंटेन्स जर टेन्स झालं तर कोणता टेन्स येतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. हे की नाही? लक्षात येते? समजतंय? मग हे सुरुवातीला हे समजून घ्या आणि आणखीन टेन्सचा वेगवेगळ्या प्रकारे कसा यूज होतो ते डिटेलमध्ये काही दिवसांनी आपण ते पण घेऊ. बरोबर. फक्त आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे लक्षात आलं तुम्हाला त्याचं पॅसिव्ह लक्षात येतं. बघा तुम्हाला इथं सुरुवातीला मी काय सांगितलं, हे जे सांगितलं हे काय सांगितलं? टेन्सच सांगितलंय ना. हे तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स ओळखा म्हणजे बरोबर सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कोणतं आहे हे ओळखायला मुद्दाम सांगितलं होतं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते की टेन्स कसा फ्रेम होतो की नाही.
बघा याच्यामध्ये हे सेंटेन्स आन्सर काय येऊ शकलं नाही, कारण आपण मी तुम्हाला सांगितलं होतं वर्बचं कोणतं फॉर्म येतं, फर्स्ट फॉर्म येतं किंवा फिफ्थ फॉर्म येतं. मग इथं आहे का फिफ्थ किंवा फर्स्ट फॉर्म? नाही, त्यांनी सेकंड फॉर्म दिले. म्हणजे टेन्सचं वाक्य बरोबर आहे का? नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स नाही. आता बघा इथं ही मेक्स अ न्यू प्रोजेक्ट, याच्यामध्ये सब्जेक्ट ही आलाय म्हणजे सब्जेक्ट आहे सिंग्युलर. सब्जेक्ट कसा आहे? सिंग्युलर. जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्यासोबत येणारा वर्ब सुद्धा कसा असणार? सिंग्युलर असणार. कसं? सब्जेक्ट ही असेल तर त्याच्यासोबत येणार जे वर्ब असतं आहे ना ते पण सिंग्युलर, म्हणजे कसं येणार? मेक्स येणार, म्हणजे वर्बचं फिफ्थ फॉर्म येणार. कोणतं येणार? फिफ्थ फॉर्म येणार. आणि शेवटी ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात? म्हणजे मी तुमच्या टेन्सचं पण रिव्हिजन करतो, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि जे तुम्हाला वाटत असेल टेन्सचा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये यूज नुसार मिनिंग नुसार जर यूज पाहायचा असेल तर ते डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. फक्त तुम्ही असं काही चिंता करू नका की आता आम्ही लेट आलो, झालं नाही, होणार नाही, कव्हर सगळं कव्हर करू आपण. ओके, त्याच्याबद्दल काही चालेल. चला कम टू द पॉइंट. हे केलंय का नोट तुम्ही? झालंय? ठीक आहे. बघा आता पुढचा भाग. वेळ झाला का? बरं ठीक आहे, थांबायचं मग. चालेल. आणि ऐका ना, ते सकाळचं नको का? मग पॉस होत नाही का सर्वांचं? आ 7:30 ला सर्वांचं पॉसिबल नाही का? चालेल ठीक आहे, काय